आज तर आल्या नंबर लागला. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी निघालतो हेअर कट करायला. आज रविवार आहे आणि रविवारचं थोडंसं निवांत असतंय, कारण काही दुसरी काही कामं वगैरे नसते तर त्याच्यामुळे मी आज हेअर कट करून घेणार आहे. आणि रवीचं दुकान आहे, रवी माझा क्लासमेट आहे आणि त्याची इथं दुकान आहे. तर मग त्याला अगोदर फोन करून विचारावं लागते की बाबा येऊ का, कारण त्याच्याकडे सारखीच गर्दी असते. आणि ज्यावेळेस पण त्याच्याकडे जायचं असते त्यावेळेस त्याची अपॉइंटमेंट घेऊनच जावं लागते, हॉस्पिटलला गेल्यासारखं. पोरांचं असंच असते, ज्याच्याकडे एकदा आपण हेअर कट वगैरे करायला जात असताल तर आपण दुसरे सहजासहजी दुसऱ्याकडे जात नाहीत, एकदम अर्जन्सी लागते त्याला, नाहीतर आपण सहज जातच नाही. किती नंबर आहेत? अरे भाई, आज तर आल्या नंबर लागला. तसा फोन लावून आलोय मी त्याला. माझाच नंबर अरे. मग काय चालेल दादा, थँक्यू. फोन लावून जरी आलं तरी एक ना एक नंबर असतोय त्याच्याकडं. काय चाललंय रे बाय? मस्त झाली नंबर एक. तर मी आता कटिंग वगैरे करून इथं मुन्ना शेठच्या दुकानी आलेलो होतो. आणि आता इथून आम्ही जाणार आहेत मुन्ना शेठच्या शेताकडं, कारण तिथे एक तळ आहे आणि तळ्याचं चालू आहे खोलीकरण मस्तपैकी. तर आता आम्ही बघून येणार आहे की तळ्याचं खोलीकरण किती झालंय, कारण इतर एक मोठी संस्था आहे GVT नावाची. तर मग त्या संस्थेमार्फत ते सगळं मोफत करायलेत आणि मध्ये जितका गाळ वगैरे काय जे काही निघतंय ते शेतकऱ्यांना मोफत दिलेत ते. तर फक्त जाऊन बघून यायचं एक खोलीकरण किती झालंय, कारण एकतर इथं दुष्काळाचा भाग असल्यामुळं कोणतरी पाण्यासाठी एवढं काम करायले. तर मग त्याच्यासाठी आम्ही जाऊन बघून येणार आहेत. हा हा, मग लेग मारल्यास दुखत आहे ना. हाच तो एक प्राणी आहे ज्यानं माझ्यासोबत पहिल्यांदा जिम लावली होती, आणि दुसरा एक काय, तो आणखीन काही आलेला नाही इथं दुकानावर. आता आम्ही तिघं जण जाणार आहेत, मी आणि एक अशोक एक सोबत आणि शेत आहे. शेताकडे जाऊयात ना अगोदर. हा, तिथला जवळ आहे. तिथले 3 तळ्यांचं खोलीकरण करायला ते, आणि तिन्हीपैकी आम्ही आता एका तळ्याकडे जायला, जे शेतच्या शेताकडे जाताना बघूयात किती झाले. आम्ही एकदा गेलतात तर समजून येते किती खोलीकरण वगैरे काय झाले काय नाही. चला चला, घ्या गाडी. बाईने जिम लावली नसते, जिमच्याच रील यायल्यात सगळ्या. चला आम्ही निघतात. गाडी, ते गाडी घ्यायलाच का नाही का घेऊ मीच? ये ना, तो रस्ते खराब आहेत, आम्हाला गाडी येत नाही, पुन्हा पडल्यावर काय करायचं? कुठे जायचे? शेताकडे तुमच्या. इथं आहे ना कुठेतरी शेताला रस्त्याकडे जाताना. तळ्यावर जायचं होय? हा, इकडल्या जायचे की इकडल्या? तिकडलं मोठं आहे ना तळ. इकडलं दोन्हीवर जाऊ. ठीक आहे. इकडे लय भारी वाटतं. कुठं? इकडच्या पेक्षा इकडे. मग इकडे जाऊयात अगोदर. दोन्हीकडे आम्ही आता 2 तळे बघणार आहेत, आणि आता इथं जवळच एक आहे देवीच्या मंदिराजवळ, तिथं जाणार आता अगोदर आम्ही. ह्याला मस्त केलंच नाही. एडिटर आहे हे पण. हे इथं देवीचं मंदिर आहे. तर आता आम्ही इथं तळ्यापाशी आलेले आहेत, तुम्हाला एकदा तळ दाखवतो. हे तळ इथून स्टार्ट होत आहे, इथून हे. तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कदाचित तेवढं मोठं वाटत नसेल, आणि आतमध्ये खोलीकरण बी भरपूर केलं यांनी. पलीकडे JCB ते आणखीन पण चालू येतात, आणि JCB ना अजून पण काम चालूच आहे त्यांचं, खोदकाम वगैरे करायला. किती दिवसापासून चालू आहे रे? 15 दिवस. आता आमचं इथं तळ बघून झालेलं आहे. आता आम्ही जायला दुसऱ्या तळ्याकडं, मुन्ना शेठच्या शेताकडं. आम्ही ज्यावेळेस आलतो त्यावेळेस हे इथपर्यंत जे आहे, इथपर्यंत असं एवढंच होतं ते. आता त्यांनी लय खोल केलं हे. आणि या स्पॉटवर आम्ही उन्हाळ्यामध्ये आलतो. नाही, उन्हाळ्यामध्ये नाही, जानेवारीमध्ये आलतो. त्यावेळेस ते वाळून वगैरे गेले, त्यावेळेस आम्ही फोटो काढले होते. आणि त्यावेळेसच आम्ही तळ बघितलं होतं. पोरं इकडं फिरायला येतात टाइमपास वगैरे करायला, कारण वातावरण मस्त झालेलं इकडं, आणि स्वच्छ केलंय सगळं. इकडं झाडी वगैरे थोडीफार होती, कचरा वगैरे, तर यांनी
तळ्याच्या नादामध्ये सगळं साफ करून टाकले आणि बसायला पण व्यवस्थित केलेलं आहे. की अशी पोरं राहिलेत फिरायला. इकडं पलीकडं पण केलेलं आहे त्यांनी. जीव्हीटीची संस्था आहे, त्यांनी इथं 25 लाख झाडं लावायची असं संकल्प केलेला आहे आणि त्याच्यापैकी 8 लाख झाडं लावून पण झालेत आणि त्याच्यापैकीच हे पण काही झाड आहेत जे आता त्यांनी नवीन लावलेले आहेत. हे दोन्ही बाजून लावलेत, इकडल्याही बाजून लावलेत, इकडल्याही बाजूने लावलेत. आता थोडेसे थेंब येलेत, आबाळ वगैरे आलेले. 2 दिवस झालं नुसतं आबाळ आहे. काल पण आबाळ होतं, काल शेतात गेलतो आणि आबाळ आलं म्हणून लवकर आलो, काही नंतर पाऊस नाही काय नाही. आता यायला तर खरं थेंब बारीक बारीक बघत येते का नाही. बारीक लेकरं इकडे पवायला गेलेत आतमध्ये, लागले पळायला पाऊस यायला म्हणून, कारण आता जोरात पाऊस यायलाय आणि मला वर जावं लागणार आहे. हे आता बसले तिथं, मला पण जायचंय. चला हाते ना. हे आलाय व्यंकटेश, आम्ही त्याला येतानाच फोन केलता आणि त्याला आता टाइम भेटला यायला. ते तळ पण बघून झालेलं आहे आणि आता आम्ही जायलो वापस. आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं, तरी सुद्धा काही पाऊस पडलेला नव्हता आणि आता 6:30 वाजता पाऊस चालू झालेला आहे आणि नंबर 1 पाऊस पडायला आहे. सगळं आबाळ एक झालेलं आहे, दिवस असा मावळल्यासारखा दिसत आहे, तर चांगला पाऊस आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ इथं संपूयात. धन्यवाद, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.